नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट, तिखट, चविष्ट आणि सुगंधी अशी ग्रीन चिकन करी। ही करी खास तिच्या हिरव्या मसाल्यांमुळे वेगळी आणि खूपच टेस्टी लागते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। चिकन मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेलं। वरून मीठ, हळद, थोडीशी काळी मिरची पावडर ची पूड टाकून घेतलेली आणि 1 वाटी फेटलेलं दही। हे व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी याला अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेतले आणि याला 30 मिनिटं मी मॅरिनेशनसाठी होऊन दिले। आता आपल्याला हिरवा मसाले काढायचा आहे। आता ग्रीन पेस्ट आपण तयार करूया। तर कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, अद्रकचा तुकडा, पुदिना आणि 8 ते 10 काजू आणि अर्धा लिंबू हे आपल्याला व्यवस्थित मिक्सरच्या जारमध्ये एकदम याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मी हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकून यात थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेत आहे। तर हीच आहे आपल्या करीची खासियत। तर एकदम मस्त आणि चविष्ट अशी ही चिकन ग्रीन करी तयार होणार आहे। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही देखील मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि वरून अर्धा लिंबू पिळून घेतला, थोडंसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट तयार करून घेतली। बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता आपल्याला पुढची कुकिंग प्रोसेस करायची आहे। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात मी तेल गरम करून घेतलेलं आहे। जिरा टाकून घेतलाय 1 चम्मच, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, तुमच्याकडे जर तमालपत्र असेल तर 1 तमालपत्र तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हता। थोडासा खडा मसाला टाकून घेतलाय। कढीपत्त्याची पाने आणि जिरा चांगला तडतडून घेतलाय। त्यात मी 2 बारीक चिरलेले कांदा हे त्यात तेलात टाकून घेतले आणि कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सोनेरी रंग झाला की त्यामध्ये आपण जे मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं ते ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर किंवा कसुरी मेथी तुम्ही टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चिकनला कांद्यामध्ये। दोन ते 3 मिनिटं मी याला कांद्यामध्ये चांगलं परतवून घेतलेलं आहे। याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं याला थोडंसं शिजवून देऊया। तर मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि चिकनला देखील पाणी सुटलेलं आहे। आता आपण जी केलेली आहे ग्रीन पेस्ट ती ह्यामध्ये टाकून घेऊन पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। मस्तपैकी हे चिकन आणि ग्रीन पेस्ट आपण परतवून घेतलेली आहे। सुगंध भन्नाट येत होता। त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून याला 2 मिनिटं व्यवस्थित पूर्णपणे शिजवून द्यायचं आहे। 2 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता, वाह काय करी, त्याला मस्त तेलाची तरी। तर अशा प्रकारे ही गरमागरम चिकन करी
तयार झालेली आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल वरून तुम्ही पाणी देखील टाकू शकता. चिकन करी ही मस्तपैकी ग्रेव्ही असली तरच खायला अजून मज्जा येते. तर मी थोडंसं पाणी टाकून याला एक उकळी काढून घेतलेली आहे. पुन्हा यावरती 1 मिनटासाठी मी झाकण ठेवून याला मस्तपैकी एक उकळी आणून दिलेली. तर तुम्ही बघू शकता काय मस्त आणि लाजवाब अशी आपली ग्रीन चिकन करी तयार झालेली आहे. तर ग्रीन चिकन करी ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा गरम भातासोबत सर्व करू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला ह्यामध्ये ॲड करून घ्या. अजून भन्नाट चव लागेल आणि खायला तर मस्त चमचमीत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान रेसिपीसाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.